human health and diseases. Today's point is common human diseases. Common human diseases means नेहमीचे निसर्गतः आपण जे बघतो ते मानवी रोग कोणकोणते आहेत. काही जणांनी ए ग्रुप चूज केला असला म्हणजे ज्यांना ए ग्रुपकडे जायचं आहे त्यांना सुद्धा हा भाग अतिशय इंटरेस्टिंग वाटेल. कारण का बघा, कारण हे आपल्या ह्युमन बॉडीशी रिलेटेड असणारे डिसीज आहेत आणि याच्याविषयी आपण अधिक माहिती या चॅप्टरमध्ये या पॉईंटमध्ये घेणार आहोत. तर याच्यामध्ये कॉमन ह्युमन डिसीजेस म्हणजे हा पॉईंट जो आहे तो आपल्या डिसीजविषयी म्हणजे इट इज फॉर अवेअरनेस अबाउट डिसीजेस. दिस पॉईंट हेल्प्स टू अवेअर द ह्युमन डिसीजेस and because of this the first point arise what is mean disease. डिसीज म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ किती सोपा आहे बघा मुलांनो. या शब्दाचा डिस इज, ह्या शब्दामध्ये जर बघितला मुलांनो डिस हा एक शब्द आहे आणि ह्याच्या पुढे बघितला तर इझी. इझी म्हणजे काय म्हणतो आपण, सहज, आराम, होय की नाही, इझी आहे हे. आणि डिस म्हणजे ते नसणे, आराम नसणे, ह्या शब्दातच त्याचा अर्थ डिस इज. देअरफॉर डिसीज इज डिफाइन्ड ॲज अ कंडिशन ऑफ डिस्टर्ब. ही अशी कंडिशन आहे की ज्याच्यामध्ये डिस्टर्ब होतं. डिस्टर्ब म्हणजे नियमित जे रुटीन एखाद्या ऑर्गनचं चाललेलं असतं, एखाद्या सिस्टीमचं चाललेलं असतं, त्याच्यामध्ये अशी कंडिशन की ज्याच्यामध्ये काय होतं, अडथळा येतो, डिस्टर्ब होतं. और डिअरेंज्ड फंक्शनिंग ऑफ डिरेंज्ड म्हणजे इथं एक प्रकारची काय होते, नेहमीची नॉर्मल जे फंक्शन्स चाललेले असतात त्याच्यामध्ये काय होतं, अडथळा येतो की जेणेकरून त्याच्यातल्या सगळ्या ज्या नेहमीच्या अरेंज केलेल्या म्हणजे ज्या सगळ्या रीतसर चाललेल्या गोष्टी ज्या असतात, फंक्शनिंग ऑफ वन ऑर मोर ऑर्गन्स, एका किंवा एकापेक्षा जास्त अवयवांमध्ये जर ही अरेंजमेंट जर बिघडली तर आपण याला काय म्हणायचं, डिरेंज्ड, डिस्टर्ब्ड. मग एका अवयवात जरी डिस्टर्ब झाला मुलांनो तरी काय होणार आहे, डिसीज होणार आहे. किंवा ऑर्गन सिस्टीममध्ये जरी झालं, बिघाड निर्माण झाला, अडथळे आले तरी काय होणार आहे, हा डिसीजच होऊ शकतो. देअरफॉर वन ऑर मोर ऑर्गन्स और ऑर्गन सिस्टीम ऑफ द बॉडी म्हणजे पूर्ण एखाद्या अवयवामध्ये किंवा पूर्ण अवयव संस्थेमध्ये जरी बिघाड निर्माण झाला, डिरेंज्ड, त्या सिस्टीममध्ये अडथळे आले तरी पण डिसीज होतो. देअरफॉर all human diseases are broadly categorized into two main types. All human diseases are broadly categorized into, first one is a congenital diseases and second one is a acquired. Congenital means these are the diseases which arise from our birth म्हणजे जे जन्मापासूनच असतात ते congenital. And second one is acquired. Acquired means बाहेरून मिळवलेले जे डिसीज असतात त्यांना काय म्हणायचं, acquired. Congenital diseases are present from birth means these diseases are present in our body from birth. हे जन्मापासूनच असतात ते congenital. काही मुलांना जन्मताच काही रोग असतात, मग हे जे असतात ते congenital. And second one is acquired. Acquired diseases are, these are developed after the birth. After birth म्हणजे हे जे acquired diseases आहेत, these are developed after birth. म्हणजे जन्मल्यानंतर ते डिसीज आपल्यामध्ये काय होतात, दिसून येतात. म्हणजे आता तुम्ही मोठे होत जाताना कधी तुमचा एखादा बाय ॲक्सिडेंटली हातपाय मोडलं किंवा तुम्हाला बाकीचे जे रोग होतात मग ते इन्फेक्टियस असतील, नॉन इन्फेक्टियस असतील, तर हे सगळे डिसीज कशामध्ये येणार सांगा, ॲक्वायर्डमध्ये. कशामध्ये येणार आहेत हे, ॲक्वायर्डमध्ये. तुम्हाला जन्मल्यानंतर पोलिओ झाला किंवा काही पण गोवर म्हणजे मिझल्स आले म्हणजे हे जे आहे टिटानस आहे, हे सगळे काय आहेत, ॲक्वायर्ड डिसीज आहेत की जे तुम्हाला नंतर आले ना, जन्मल्यानंतर आले म्हणजेच ते काय झाले, ॲक्वायर्ड झाले. ओके.
हां, आणि जन्मापासून जे रोग असतात म्हणजे समजा काही वेळेला आईकडून ते बाळाला आले असतील, म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर्स असतील, जेनेटिक, कळालं की नाही बघा, म्हणजे कलर ब्लाइंडनेस असू दे, की जे आईकडून बाळाला आलेले आहेत तर ते काय असतात, कंजनायटल. ओके. देन द डिसीजेस, कंजनायटल डिसीजेस हे मोस्टली काय असतात बघा मुलांना, परमनंट असतात. परमनंट मीन्स कायमची, की जे कमी होऊ शकत नाही. दीज आर मे बी परमनंट वेअर प्रॅक्टिकली इनक्युरेबल. इनक्युरेबल मीन्स दे आर परमनंट and practically incurable. Incurable means ते क्युअर होऊ शकत नाहीत. Therefore they are practically incurable. However, modern research helped to cure some inborn diseases through gene therapy. आत्ताचे मेडिकल सायन्स काय म्हणते मुलांनो, की काही जे इनबॉर्न डिसीज जे आहेत ते फक्त काही जीन थेरपीनं वगैरे काय करतायत आत्ता, त्याच्यावर थोड्याफार प्रमाणात आपण काय करू शकलोय, क्युअर आणू शकलो, म्हणजे ते आपल्याला बरे करता येतात. किंवा एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी, ते जीन थेरपी आणि एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपीद्वारे आपण काही रोगांवरती, म्हणजे काही कंजनायटल रोगांवरती आपण काय करू शकलोय, त्याच्यावरती आपल्याला विजय मिळवता आलेला आहे. नेक्स्ट वन इज ॲक्वायर्ड. ॲक्वायर्ड म्हणजे मी आत्ताच बोलले की जे जन्मानंतर आपल्याला बाहेरूनच्या घटकातून, हवेतून असू दे, काही शारीरिक अस्वस्थतेमुळे असू दे, शारीरिक कमतरतेमुळे असू दे, व्हिटॅमिन डेफिशियन्सी असू दे, म्हणजे ह्या पोल्युशनमुळे असू दे, हे सगळे ॲक्वायर्डमध्ये येणार तुला. बरोबर आहे की नाही. जे जन्मापासून नाही आहे पण नंतर मात्र आपल्या शरीरामध्ये असे डिसीज प्रवेश केलेले असतात. मग ॲक्वायर्ड डिसीजेस, दीज आर again subdivided into, first one is a communicable and second part non-communicable diseases. In communicable diseases it is again called as a infectious diseases. infectious म्हणजे इन्फेक्शन ना घडणारे रोग. आणि नॉन कम्युनिकेबल मीन्स नॉन इन्फेक्टियस. नॉन इन्फेक्टियस मीन्स ह्याच्यामध्ये इन्फेक्शन हे घडत नाही. आता इन्फेक्टियस डिसीज मध्ये आत्ताचा सध्याचा चाललेला जो रोग आहे, गेल्या 9 महिने आपण ज्याच्याशी झगडा देतोय तो कोरोना. रोज आपण कोरोनाचं नाव काढतोय ना. तर ह्या कोरोना हा या कम्युनिकेबल डिसीज मध्ये येतो, की तो इन्फेक्टियस आहे. आणि म्हणून असे जे डिसीज आहेत कम्युनिकेबल, म्हणजे डायरेक्ट एका डिसीज्ड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये जर हेल्दी पर्सन आला तर हा कम्युनिकेबल डिसीज काय होतो, त्या हेल्दी पर्सनला ट्रान्समिट होतो. नेक्स्ट मीन्स द डिसीजेस विच आर ट्रान्सफर्ड फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू अनदर हेल्दी पर्सन. म्हणजे हा डिसीज कसा बघा, द डिसीज विच ट्रान्समिट फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन. इन्फेक्टेड म्हणजे जो संसर्ग झालेला व्यक्ती आहे त्याच्याकडून हेल्दी पर्सनला, हेल्दी पर्सन निरोगी व्यक्ती, त्याला जो डिसीज ट्रान्समिट होतो त्याला आपण काय म्हणायचं आहे, कम्युनिकेबल. डायरेक्टली ट्रान्समिटेड थ्रू, डायरेक्टली और इनडायरेक्टली. डायरेक्टली म्हणजे काय रे, आता कोरोनाचं कसं आहे सांगा, तो डायरेक्ट कोरोना पॉझिटिव्ह पर्सनचा कॉन्टॅक्ट जर डायरेक्ट हेल्दी पर्सनशी आला तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला तरी तो ट्रान्समिट होणार आहे. आणि इनडायरेक्टली म्हणजे काय, इनडायरेक्टली म्हणजे आता समजा तो त्यानं जवळ शिंकलं तर हवेमार्फत ते काय होणार आहे, पसरणार आहे. तो जवळच हवेमध्ये विदाऊट मास्कचा असेल, तो शिंकला खोकला तर त्याच्या काय होणार आहे, त्याच्या त्या स्प्लिटिंगमधून सुद्धा काय होणार आहे, ते बाहेर पडणार आहे. एवढंच नव्हे तर त्यानं उघड्यावरती थुंकलं तरी सुद्धा त्याच्या काय होणार आहे, थुंकीतून ते बाहेर पसरणार आहे. म्हणजे हे काय झालं, इनडायरेक्टली. लक्षात येते. देन communicable diseases or infectious diseases, malaria and other diseases which are to be studied in this chapter are example of this type. आता याच टाइप मधला डिसीज आहे कम्युनिकेबल मधला, तो म्हणजे मलेरिया. तो आपण नेक्स्ट काही त्याच्यामध्ये शिकणारच आहे, मलेरिया. देन द डिसीज विच आर ट्रान्समिटेड, नॉट ट्रान्समिटेड फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू
हेल्दी पर्सन डायरेक्टली और इनडायरेक्टली आर नॉन कम्युनिकेबल. म्हणजे जे डिसीज दॅट कॅनॉट बी ट्रान्समिटेड, नॉन कम्युनिकेबल कशाला म्हणायचं, म्हणजे हा असंसर्गजन्य, की जो फक्त इन्फेक्टेड व्यक्तीकडून डायरेक्ट हेल्दी पर्सनला जात नाही. म्हणजे डायरेक्ट आपण कॉन्टॅक्टमध्ये आलो म्हणून काय लगेच हा डिसीज ट्रान्समिट होत नाही. त्या प्रकारच्या डिसीजला आपण नॉन कम्युनिकेबल किंवा नॉन इन्फेक्टियस असं म्हणायचं. म्हणजे असंसर्गजन्य रोग, संसर्गातनं होत नाही. फॉर एक्झाम्पल एड्स. एड्स काय, एड्स झालेल्या बाधित व्यक्तीशी आपण हस्तांदोलन केलं, आपण त्याच्याशी बोललो, त्याच्या जवळ जाऊन बोललो, काही होत नाही. लक्षात ठेवा, फक्त ते 3 कारणांनीच काय होतो, एड्स ट्रान्समिट होतो दुसऱ्याला. अदरवाईज ती 3 कारणं पण तुम्हाला ह्याच्या ऑलरेडी माहीत आहेत. तर हे काय कम्युनिकेबल नाही आहे हा, म्हणजे एड्स पेशंटची सेवा केल्यामुळे त्याला जात नाही हा रोग. लक्षात आलं का, म्हणजे हे नॉन कम्युनिकेबल आहे. देअरफॉर कॅन्सर, कॅन्सर हा सुद्धा नॉन कम्युनिकेबल आहे. म्हणजे कॅन्सर पेशंटशी आपण त्याचं सेवा केली, त्याच्या सानिध्यात राहिलो म्हणून काय हा दुसऱ्याला लगेच पसरतच नाही, लगेचचा संबंध नाही, पसरतच नाही हा. आणि म्हणून इट इज अ नॉन कम्युनिकेबल. कम्युनिकेबल डिसीजेस आर कॉज्ड बाय पॅथोजन्स लाईक व्हायरसेस. मुलांनो, हे कम्युनिकेबल डिसीज जे आहेत हे ट्रान्समिट होणारे सुद्धा कोण आहेत सांगा, पॅथोजन आहेत. मग ते पॅथोजन काय असतील सांगा, इट मे बी व्हायरस, बॅक्टेरिया as well as फंगाय. म्हणजे अनेक व्हायरसेस आहेत आपल्या हवेमध्ये, आहेत की नाही. बॅक्टेरिया आहे, फंगाय आहे, की ज्याच्या फंगाय म्हणजे काय, बुरशी. बॅक्टेरिया मीन्स जीवाणू आणि व्हायरस विषाणू, यांच्यामुळे हे ट्रान्समिट होतं. बरोबर आहे ना. आता बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भारतीय संस्कृतीमध्ये आपण काय करतो, नेहमी आपण हस्तांदोलन करत नाही. ही आपली संस्कृती नाही आहे. एकमेकांच्या हातात हात देणे हे फॉरेनची संस्कृती आहे. तर हस्तांदोलन करणे हा आपल्याकडे नाही आहे. लक्षात ठेवा, आपण नमस्कार करतो. बरोबर आहे, म्हणजे एकमेकांशी हस्तांदोलन करत नाही आहे. किंवा आपण कधीही बाहेरून आलो की हातपाय धुवूनच घरी जातो, घरात आत प्रवेश करतो. तर याच गोष्टी आज सगळ्या फॉरेन कंट्रीजमध्ये चालू आहेत कोरोनामुळे. म्हणजे आपली संस्कृती ती फॉलो करतायत मुलांनो. याचा अर्थच असा आहे की आपलं पूर्वापार, हे आत्ता कोरोना आला म्हणून नव्हे मुलांनो, तर पूर्वापार आपल्या संस्कृतीमध्ये ह्या गोष्टी आहेत की आपण बाहेर आल्यानंतर लगेच घरात जायचं नसतं. नेहमी आपण बाहेर आपले चप्पल असू देत, आपण हातपाय धुवूनच आत जातो. म्हणजे ह्या पद्धतीनं आपण आपोआप ह्या गोष्टींवरती कंट्रोल आणत असतो, होय ना. आपण हात एकमेकांना देत नाही, हात शेकहँड करत नाही. याचा अर्थ आहे की आपल्याकडून तो कुठल्याही हातातले जर्म्स दुसऱ्याला जाणार नाही. आपण नमस्कार करतो आणि हीच संस्कृती आता बाकीचे देश फॉलो करत आहेत. म्हणजे एक प्रकारे आपल्याकडे नैसर्गिकपणेच आपल्या ह्या गोष्टी आपल्याकडे होत आहेत. नेक्स्ट, देन कम्युनिकेबल डिसीजेस आर ट्रान्समिटेड थ्रू दिस व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगी ॲज वेल ॲज हेल्मिंथ वर्म्स. हेल्मिंथ हा शब्द कधी ऐकला ह्याच्यापूर्वी तुम्ही? ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये फायलम हेल्मिंथिसिस, त्याच्यामध्ये वर्मचा समावेश आहे. वर्म्स, जंत शिकला की नाही. हेल्मिंथ्स, तो हेल्मिंथ म्हणजे ॲक्च्युली याच्यामध्ये ज्या वर्म्स आहेत, जंत जे आहेत, त्याच्यापासून सुद्धा डिसीज काय होतात, ट्रान्समिट होतात. देन ऑल डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड पॅथोजन्स. हे सगळे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते काय आहेत, पॅथोजन्स. आणि हे पॅथोजन्स जे आहेत मुलांनो, याचा आपण डिटेल स्टडी आपण या चॅप्टरमध्ये आता करणार आहोत. ठीक आहे ना. मेनी पॅथोजन्स आर अनदर ऑर्गॅनिझम द व्हेक्टर टू रीच अस. आता मुलांनो, हे जे पॅथोजन आहे हे एका इन्फेक्टेड पर्सनकडून एका हेल्दी पर्सनकडे जाणार कसं, तर त्याच्यासाठी पुन्हा ते काय करतात, आणखीन एका सजीवाचा वापर करतात. त्या सजीवाला काय म्हणायचं, व्हेक्टर. व्हेक्टर म्हणजे कोण आहे, हा मीडिएटर आहे की जो काय करतो, तो व्हेक्टर काय करतो, त्या पॅथोजनला आपल्या शरीरात पहिल्यांदा वाढू देतो आणि मग त्याला हळूच जाऊन काय करतोय, दुसऱ्याच्या बॉडीमध्ये नेऊन काय करतो, पोहोचवतोय, तिथपर्यंत पोहोचवतो. हा मीडिएटर झाला व्हेक्टर. Therefore, these vectors are actually parasites which we regularly come across. आता हे व्हेक्टर्स जे आहेत हे एक प्रकारचे पॅरासाइटच आहेत. पॅरासाइट म्हणजे परजीवी.
लक्षात येते का तुम्हाला? हे व्हेक्टर्स म्हणजे हे मीडिएटर्स आहेत की जे काय करतात, पहिल्यांदा त्याच्या शरीरात पहिल्यांदा तो व्हायरस किंवा बॅक्टेरिया किंवा फंगस काय करतो, त्या पहिला व्हेक्टरच्या शरीरात जातो, त्याच्या शरीरामध्ये त्याचं सगळं न्यूट्रिशियस मटेरियल तो वापरतो आणि मग त्याच्याकडून तो काय केला जातो, त्या व्हेक्टरच्या चाव्यातून म्हणजे त्याच्या बायटिंग मधून तो काय केला जातो, ह्युमनला काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो. आता या पद्धतीचे जे व्हेक्टर्स आहेत, तर मग व्हेक्टर हा सुद्धा काय झाला मुलांनो, पॅरासाइट आहे आणि त्याच्या शरीरात राहणारा तो बॅक्टेरिया पण तो इंडो पॅरासाइट आहे. लक्षात आलं का बघा? पॅरासाइट म्हणजे कळते ना तुम्हाला, परजीवी म्हणजे जो दुसऱ्याच्या शरीरात राहतो पण आणि त्याचंच फूड मटेरियल वापरतो पण सबकं. Which we regularly come across. Parasite is an organism that lives in or on the body of the another organism. Parasites जे असतात ते दुसऱ्याच्या शरीरात एक तर इन मीन्स आत, एक तर ते आत राहतात. जे पॅरासाइट आत राहतात त्याला इंडो पॅरासाइट म्हणायचं. And those parasites which belong to another organism by externally, these are called as a ectoparasites. शब्दातले अर्थ तुम्हाला माहिती आहेत ना, ecto means outer, indo means inner. Ectoparasite and endoparasites. Then parasites are also categorized, that is a ectoparasite. Example, bed bug. Bed bug म्हणजे ढेकून, माहिती आहे ना? मग इक्टोपॅरासाइटच आहे ना तो. तुमच्या शरीराला बाहेरून काय करतो, तो तुमच्या शरीरातनं बाहेरून काय करतो, तो रक्त शोषून घेतो. बाहेरूनच काय आत जातो शरीरात नाही, म्हणजे त्याला इक्टोपॅरासाइट म्हणायचं, बेड बग. अँड सेकंड वन इज अ इंडो पॅरासाइट. इंडो मीन्स हे पॅरासाइट जे असतात ते मुलांना आत गेलेले पण तुम्हाला समजणार नाही, पण ते शरीराच्या आत जातात आणि आत निवांत तुमच्या शरीरात राहत असतात. तुम्ही खाल्लेलं मटेरियल ते पण खात असतात. तुमचं सगळं तुम्ही जे जे छान छान खात असता ते सगळं तुमच्याकडून ते मिळवत असतात आतून आणि आरामात राहत असतात. नुसतं आराम करत नाहीत, तुम्हाला परत काय करतात, ते आतून तुम्हाला काय करतात, डिसीज कॉज करत असतात. कळालं काही नाही? म्हणजे हे इंडो पॅरासाइट्स. दीज पॅरासाइट्स एक्झाम्पल प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम हा प्रोटोझो आहे मुलांना, प्रोटोझोन आहे. प्रोटोझोन इंडो पॅरासाइट ऑफ द मॉस्किटो. आता हा जो प्लाझ्मोडियम आहे इंडो पॅरासाइट, की हा म्हणजे त्याचं बायोलॉजिकल नेम आहे प्लाझ्मोडियम. हा इंडो पॅरासाइट आहे की जो प्रोटोझोआ माहिती आहे ना तुम्हाला? प्रोटोझोआ ही पहिली फॅमिली फायलम आहे की ह्या प्रोटोझोनमध्ये हा इंडो पॅरासाइट आहे की जो मॉस्किटो या व्हेक्टरमधून आपल्या शरीरामध्ये येतो अँड ह्युमन बिंग्स. बघा मुलांनो, हा दोन दोन होस्टच्या शरीरात आरामात राहतो. होस्ट, तुमच्याकडे गेस्ट आले मुलांना, पाहुणे आले म्हणजे ते किती दिवस राहणार आहेत तेवढे दिवस तुमच्यावरच अवलंबून असतात की नाही. तुम्ही काय खायला प्यायला देता त्याच्यावरच ते अवलंबून असतात, होय ना? म्हणजे तुम्ही कोण झाला, होस्ट. तुमच्या घरी आलेले पाहुणे म्हणजे गेस्ट, होय ना? आणि ते गेस्ट येऊन तुम्हाला इरिटेट करू लागले, त्रास देऊ लागले, तर ते ऑलरेडी पॅरासाइट आहेत, पुन्हा त्रास देऊ लागले तर मात्र तुम्हाला काय होतं, त्यांचा त्रास व्हायला लागतो ना. तसंच सेम आहे की हे इंडो पॅरासाइट जे असतात ते आरामात राहतात पण आणि पुन्हा आपल्या शरीराला काय करतात, इरिटेट करायला चालू करतात. नेक्स्ट वन. मग आता मुलांना हे हा जो प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स प्लाझ्मोडियम हा जो म्हणजे प्रोटोझोन आहे, हा पॅथोजेनच आहे आणि ॲक्च्युली तो दोन दोन होस्टमध्ये राहतो. कसा बघा, पहिल्यांदा तो मॉस्किटोच्या शरीरात जातो, मॉस्किटोमधून तो आपल्याला मॉस्किटो बाईट जेव्हा आपल्याला होईल तेव्हा तो आपल्या शरीरामध्ये येणार आणि आपल्या शरीरात आला तर आपल्यामध्ये पण तो निवांत राहतो. म्हणजे दोन दोन होस्टमध्ये गेला ना तो, होय काही नाही, दोन दोन शरीरामध्ये राहतो तो. आणि म्हणून हा जो प्लाझ्मोडियम आहे, प्लाझ्मोडियमचे अनेक प्रकार आपल्याकडे आहेत, तर त्यातले काही प्रकार आपण आता इथं बघणार आहे. ह्याच्यासाठी मुलांनो पुढचा पहिला डिसीज आपण शिकणार आहे तो म्हणजे मलेरिया. मलेरिया इट इज अ वेक्टर बॉर्न इन्फेक्टियस डिसीज. मलेरिया इज अ मॉस्किटो और वेक्टर बॉर्न डिसीज. म्हणजे हा मॉस्किटोकडून पसरणारा रोग आहे, मॉस्किटोमुळे पसरणारा रोग आहे, मॉस्किटोच्या बाईटमधून.
Therefore, it is also called as a communicable disease. It is infectious by प्रोटिस्ट प्लाझ्मोडियम. हा मुलांना तुम्हाला माहिती आहे फायलम प्रोटिस्टा, त्यातला प्लाझ्मोडियम त्याच्याकडून काय होतं, हा ट्रान्समिट होतो. मग हा प्लाझ्मोडियम हा इंडो पॅरासाइट आहे. तो पहिल्यांदा मॉस्किटोच्या शरीरामध्ये जातो, तिथं आपली संख्या वाढवतो आणि मॉस्किटोच्या बाईटमधून हा ह्युमनमध्ये येतो. हा जो प्लाझ्मोडियम आहे त्याच्या एकूण 4 स्पीसीज आपल्या इथे पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. टेबल 10.4 यू ऑब्झर्व टेबल 10.4 टेबल showing different stages of plasmodium. That in table species of plasmodium incubation period and third is a pattern of high fever. Pattern of high fever म्हणजे हा प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स असू दे किंवा प्लाझ्मोडियम हा पॅथोजन जर शरीरात आला तर त्याच्यामुळे किती प्रमाणात काय होतं, कधी ताप येतो वगैरे इथं दिलेलं आहे. इथे एक नवीन कन्सेप्ट आला बघा मुलांनो, इन्क्युबेशन पिरियड. मला वाटतं तुम्ही 7वी 8वी पासून हा तुम्हाला पॉईंट झालेला आहे. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय? इन्क्युबेशन पिरियड म्हणजे जेव्हा एखादा पॅथोजन तुमच्या शरीरामध्ये एंटर करतो, काही पण कुठलाही पॅथोजन असेल जेव्हा तो शरीरामध्ये एंटर करतो, एंटर केल्या दिवसापासून बघा त्याने आज एंट्री केली, आज म्हणजे टुडे, आज ते एंट्री केली असेल त्याने, तर तिथून तुम्हाला सिम्पटम दिसेपर्यंतचा कालावधी म्हणजे समजा तुम्हाला 14व्या दिवशी त्याचे सिम्पटम दिसायला लागले, कळालं काही नाही, म्हणजे त्याचा इन्क्युबेशन पिरियड झाला 14 दिवस. कळालं काही नाही, 14 दिवस शरीरात ऑलरेडी आलेला आहे. तुम्हाला असं वाटायला आज ताप आला म्हणजे काय लगेच काल आलेला नसतोय तो मलेरिया पॅथोजन. ह्याच्या अगोदर तो जवळजवळ 13 ते 14 दिवस त्याने आत एंट्री केलेली आहे. कोरोना व्हायरस असेल तर आपण म्हणतो ना 14व्या दिवशी लक्षणं दिसतात, काही जणांना 28व्या दिवशी लक्षणं दिसतात, काही जणांना लगेच 7 ते 8 दिवसामध्ये लक्षणं दिसतात. हे कशावरून रे? आपल्या इम्युनिटी पॉवरनुसार. ज्याची रेझिस्टन्स पॉवर कमी आहे, कमकुवत आहे, त्याला लवकर लक्षणं दिसतात, होय की नाही? आणि म्हणून इथं काय एक प्रकारे व्हायरस आत आल्यापासून शरीरात त्याची एंट्री झाल्यापासून त्याला सिम्पटम दिसेपर्यंतचा कालावधी मीन्स इन्क्युबेशन पिरियड. ओके, देन तिथे शॉर्ट फॉर्म केलाय पी व्हायवॅक्स मीन्स प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. फर्स्ट वन इज अ पी व्हायवॅक्स. त्याचा इन्क्युबेशन पिरियड किती आहे बघा, 14 डेज, म्हणजे 14व्या दिवसापर्यंत तो थांबतो आणि त्याच्यानंतर आपली लक्षणं दाखवतो. देन पॅटर्न ऑफ हाय फिवर आफ्टर 48 आवर इंटरवल, म्हणजे ताप यायला चालू होतो आणि तो ताप कसा आहे, 14व्या दिवशी ताप यायला चालू झाला तर तो परत 48 तासांनी ताप येतो, म्हणजे काय थांबून येतो. एकदा ताप आला की तो परत कमी होतो, पुन्हा 48 तासांनी तो ताप दिसतो. त्यानंतर प्लाझ्मोडियम मलेरी तो 28 डेज, बघा मुलांनो 28 दिवस त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे, म्हणजे लवकर सिम्पटम दिसत नाहीत. हाय फिवर आफ्टर 72 आवर्स इंटरवल, म्हणजे तो 72 तासांनी पुन्हा ताप यायला चालू होतो, म्हणजे त्याचे सिम्पटम दिसत तेव्हापासून. प्लाझ्मोडियम ओव्हेल जे आहे ना मुलांनो 17 दिवस त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे, 17 डेज अँड हाय फिवर आफ्टर 48 आवर इंटरवल, म्हणजे त्याचे सिम्पटम्स हे प्रत्येक 48 तासांनी त्याचा परत ताप यायला चालू होतो. आणि सगळ्यात डेंजरस शेवटचा आहे बघा, प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम. खूप डेंजर आहे हा, कारण याच्यामुळे काही वेळेला माणूस दगावण्याची शक्यता असतो. तो म्हणजे कोण? प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम. आणि हा 12 डेज त्याचा काय आहे, फक्त इन्क्युबेशन पिरियड आहे, म्हणजे तो एंटर शरीरामध्ये झाल्यापासून 12 डेज म्हणजे 12 दिवसच तो काय त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे. त्याच्यानंतर सिम्पटम दिसतात. हाय फिवर, मुलांना सिम्पटम कसे आहेत बघा, ताप एकदम जास्त असतो ॲट इरेग्युलर इंटरव्हल्स. इरेग्युलर म्हणजे असं नाही की तो कधी पण येतो, फार वेळ डिले पण होत नाही, आणि इरेग्युलर इंटरव्हल बिटवीन 22 आवर्स टू 48 आवर्स, म्हणजे 22 तासांना किंवा 48 तासापर्यंत त्याच्यात सारखं सतत कधी पण आधेमध्ये ताप येऊ शकतो. आणि त्यामुळं हा अतिशय डेंजर, म्हणजे चारही जातींपैकी शेवटची जी प्लाझ्मोडियमची जी शेवटची जात आहे कुठली, प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम, हा अतिशय डेंजर आहे.
ताप खूप जास्त असतो. ठीक आहे ना. देन यू ऑब्झर्व सायकल इन मॉस्किटो. मुलांनो तुम्ही पेज नंबर 229 वरती एक डायग्राम आहे बघा, सायकल इन मॉस्किटो आहे का. ती डायग्राम जरा नीट ऑब्झर्व करा. त्या डायग्राममध्ये काय काय सांगितलेलं आहे. सायकल इन मॉस्किटो आहे काय, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला नाव दिलंय बघा, सायकल इन ह्युमन. सायकल म्हणजे इथे काय, चक्र. ह्युमन बॉडीमध्ये गेल्यानंतर त्याचं काय चक्र आहे आणि मॉस्किटोच्या शरीरामध्ये असताना त्याचं काय चक्र आहे हे इथं आपण ऑब्झर्व करायचं. ठीक आहे ना. आता सायकल इन मॉस्किटो पहिल्यांदा सगळ्यांनी बघा, मी पहिल्यांदा जिथं जिथं सांगते तिथं तुम्ही ते ऑब्झर्व करत राहा. फर्स्ट वन इज अ मॉस्किटो बाईट इन ह्युमन स्किन. बरं, सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं राहिलं, मोड ऑफ ट्रान्समिशन खाली आहे बघा. मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे मोड मीन्स मार्ग. तो कसा ट्रान्समिट होतो ह्युमन बॉडीमध्ये, त्याचा मार्ग कसा आहे. तर प्लाझ्मोडियम इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर थ्रू ॲन इन्सेक्ट व्हेक्टर. कशाद्वारे हा पसरतो, फिमेल अनाफिलिस मॉस्किटो. फिमेल अनाफिलिस मॉस्किटो म्हणजे डासांची ही एक जात आहे. अनाफिलिस ही एक जात आहे आणि त्यातल्या पण फिमेल डासाकडून हे काय होतं, ट्रान्समिट होतं फिमेलकडून. म्हणजे फिमेल डास जे आहे, मादी जे डास आहे तिच्यातूनच हा काय होतो, रोग पसरतो. कळालं, लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा कळायला पाहिजे, हा व्हेक्टर कोण आहे, प्लाझ्मोडियमचा फिमेल अनाफिलिस मॉस्किटो कडून मलेरिया पसरतो. आता ही जी फिमेल अनाफिलिस मॉस्किटो जी आहे ती पहिल्यांदा, आता तुम्ही वर चार्ट जो आहे तो ऑब्झर्व करा. पहिल्यांदा इथं ह्युमन स्किन मध्ये दाखवले बघा, ह्युमन स्किन. ते ह्युमन स्किनचे लेयर्स दाखवले तुम्हाला, दाखवलेत काय. देन when female anopheles mosquito bites the human skin, then it secrete the plasmodium falciparum. ती काय सिक्रेट करते स्वतःच्या सलायवामधून, त्या प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरमला सिक्रेट करते आपल्या सलायवामधून. मग ती बाईट करते तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्टिंग काय करते, आपल्या ह्युमन स्किनमध्ये घुसवते. तेव्हा त्या त्या स्टिंगमधून, त्याच्या काट्यामधून हे प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम काय केलं जातं, ह्युमन ब्लडमध्ये आतमध्ये एंटर करतात. आता तुम्ही सायकल इन ह्युमनकडे बघायचं. त्याच्यामध्ये बघा आतमध्ये ते प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरमचे कण दिसतात की आत आलेले, ते सगळे प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम आहे. हे प्रोटोझोन आहे म्हणून डॉटनी दाखवले बघा, तिथं दाखवले का. देन व्हेन इट एंटर्स इनटू द ह्युमन बॉडी, इट फर्स्ट अटॅक्स, म्हणजे ते पहिल्यांदा ब्लडमधूनच येतात. देन इट अटॅक्स ऑन हिपॅटिक सेल्स. हिपॅटिक सेल्स कुठं असतात, हिपॅटिक सेल्स करेक्ट, लिव्हरमध्ये हिपॅटिक सेल्स. then it enters into the hepatic cells, that is in liver. Then in hepatic cells these are hypnozoites, that is a hepatic dormancy. हळूहळू त्यावेळेला हिपॅटिक डॉर्मन्सी मीन्स त्यावेळेला लिव्हरला सूज येते. आपलं लिव्हर कुठं आहे मुलांनो, बघा तुम्ही विसरला काय, आपलं लिव्हर कुठं आहे, आपल्या राईट साईडला इकडं. तर ह्या लिव्हरमध्ये आत एंट्री झाल्यानंतर हिपॅटिक डॉर्मन्सी दिसून येते. म्हणजे आपल्या लिव्हरमध्ये हिपॅटिक सेलमध्ये ते एंटर करतात. एंटर केल्यानंतर हळूहळू हिपॅटिक सेलला काय होतात, सूज येते, स्वेलिंग्स होतात. देन हिपॅटिक डॉर्मन्सी आफ्टर दॅट मॅच्युअर सिझॉन्ट, म्हणजे त्याला हिप्नोझॉइट म्हणायचं मुलांना. जेव्हा ते हिपॅटिक सेलमध्ये येतात तेव्हा त्याला हिप्नोझॉइट म्हणायचं. हीच नावं लक्षात ठेवावी लागणार आहे, दुसरी नावं नाही आहे. देन इट इंटर्स द, आता त्याच्यामध्ये हिपॅटिक सेलमध्ये गेल्यानंतर त्या आतमध्ये काय होतात, आपली संख्या वाढवतात. सेलच्या आत एंट्री केली ना त्याने, आता त्याने आपली संख्या वाढवतात सेल डिव्हिजनला. त्यानंतर त्याला पुढं म्हणायचं मॅच्युअर सिझंट.
आहे का बघा तिथे नाव, मॅच्युअर सीझन. आफ्टर दॅट मॅच्युअर सीझन, त्या मॅच्युअर सीझनमधून ते बाहेर आलेत बघा, त्याला मिरोझॉइट्स म्हणायचं. मिरोझॉइट्स. दॅट मिरोझॉइट्स इंटर इन टू द ह्युमन आरबीसीज इरिथ्रोसाइट्स. ते मिरोझॉइट्स कुठे एंट्री करतात आता, ह्युमन आरबीसी. मग आपल्या आरबीसी तर आपल्या रेड ब्लड सेल्स संख्येने जास्त आहेत, संपूर्ण शरीरातल्या ब्लडमध्ये त्या आरबीसीमध्ये एंट्री केली त्यांनी. आणि मग हे आपले आरबीसीज अशा मुलांना की आपल्या प्रत्येक सेलच्या, प्रत्येक बॉडीच्या सेलपर्यंत त्या पोहोचणार आहेत. देन आफ्टर एंट्री इन टू द आरबीसीज इरिथ्रोसाइट्स, दीज आर कॉल्ड ॲज अ ट्रोपोझॉइट्स. हळूहळू आरबीसीच्या आतमध्ये येतात ते रेड ब्लड सेल्समध्ये, त्याला म्हणायचं ट्रोपोझॉइट. देन दॅट ट्रोपोझॉइट्स, आता काय होणार बघा मुलांना, हळूहळू त्या आरबीसीमध्ये ते जसे पसरतील, हळूहळू त्या आरबीसीमध्ये काय होतात, त्याचा आकार म्हणजे त्या संख्येने वाढतात. आणि मग जेव्हा आरबीसी फुटतील तेव्हा त्याला काय म्हणायचं, सीझन इरिथ्रोसाइटिक सीझन्स. रप्चर्ड इरिथ्रोसाइट्स दाखवले बघा, रप्चर्ड म्हणजे फुटणे. इरिथ्रोसाइट फुटला की त्यातले हे सगळे इरिथ्रोसाइट्स मधून बाहेर पडणारे हे सगळे सीझन्स आहेत. हे सगळे बाहेर पडलेले सीझन्स जे आहेत ते पुन्हा तिथं मायटोसिसची डिव्हिजन होते, म्हणजे सेल डिव्हिजन होणार आहे. आणि सेल डिव्हिजन झाल्यावर ते पुन्हा काय होतात बघा, नवीन न्यूली इन्फेक्टेड इरिथ्रोसाइट्स, नवीन इरिथ्रोसाइटना ते इन्फेक्शन घडवतात. नवीन म्हणजे नवीन नवीन इरिथ्रोसाइट्स रोज शरीरामध्ये तयार होतात, नवीन नवीन आरबीसीस, त्यांना ते इन्फेक्ट करतात. आणि त्यातून परत त्याच्यामध्ये गॅमेटोसाइट्स तयार होतात. गॅमेटोसाइट्स म्हणजे मेल गॅमेट वेगळा, फिमेल गॅमेट वेगळा. आता मला सांगा, रक्तात तर हे सगळीकडे पसरलेले आहेत आता, होय ना, आपल्या नवीन आरबीसीमध्ये पण हे गेलेलं आहे. मला सांगा, आता प्रत्येक वेळेला तुम्हाला चावणारा मॉस्किटो हा काय मलेरिया असणारच असेल काय? काय वेळेला त्याच्यातला पण डिसीज फ्री असलेला आपल्याला चावेल की नाही? मग आपण त्यावेळेला कोण आहे आता सांगा, आपण इन्फेक्टेड आहे की नाही? जर आपल्याला ऑलरेडी आपल्या शरीरात एवढी प्रोसेस झालेली आहे, म्हणजे आपल्या ब्लडमध्ये आता काय आहे, मलेरियाचे पॅरासाइट ऑलरेडी आहे. समजा एखादा निरोगी मॉस्किटो येऊन आपल्याला बाईट करत असेल तर आपल्या शरीरातल्या आता आरबीसी मधलं काय होणार आहे, तो ब्लड असं करतो ना, होय की नाही? मग त्यावेळेला आपल्या ब्लडमध्ये जर हे मलेरियाचे पॅरासाइट असतील तर त्या निरोगी डासाला तो जाणार की नाही? त्याला पण समजून घ्यायला पाहिजे येऊ नये म्हणून. म्हणजे याचा अर्थ काय की हे आपल्या शरीरातले इन्फेक्टेड काय झाले, पॅथोजन कुणामध्ये गेले, आता कुणामध्ये, हेल्दी मॉस्किटोमध्ये गेले. हेल्दी मॉस्किटोमध्ये गेल्यानंतर तो हेल्दी होता अगोदरच, आता तो काय झाला सांगा, इन्फेक्टेड झाला, होय काही नाही, इन्फेक्टेड झाला, होय ना. मग म्हणून खाली परत मॉस्किटो दाखवलाय बघा, दाखवलाय की नाही, वरती पण दाखवलाय खाली पण दाखवलाय. आता तो आपल्याकडून त्याला गेलाय, होय ना. आता तो मॉस्किटो परत मुलांनो त्या मॉस्किटोमध्ये ॲक्च्युली काय झालं, आता त्याची ह्या पॅथोजनची एंट्री झाली. आता मॉस्किटोमध्ये गेल्यानंतर तो पुन्हा मायक्रोगॅमेट, मॅक्रोगॅमेट आणि झायगोट असं त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्या आतमध्ये काय होतं, त्या पॅथोजनचं काय होतं, रूपांतर होत जातं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जशी आपली वाढ होत असताना आपण सुरुवातीला झायगोट असतो, होय ना, मग हळूहळू आपली वाढ होत असते, तसं ह्याच्यामध्ये पण ह्या स्टेजेसमधनं तो जातो. मायक्रोगॅमेट, मग मॅक्रोगॅमेट, मग झायगोट. मायक्रोपेक्षा मॅक्रो मोठा असतो मुलांनो, मग झायगोट. आणि मग हा मॉस्किटो कायनाइटच्या रूपात, कायनाइट, म्हणजे तिथं एग म्हणायचं, त्या कायनाइटच्या रूपात मॉस्किटोच्या मिडगटमध्ये जातो. मिडगट म्हणजे आपल्याला जसं छोटा आतडं मोठा आतडं असतं की नाही, तसं त्याला मिडगट असतं. आतडं आहे की नाही त्याच्यामध्ये, इंटेस्टाईन, तसं ते मिडगटमध्ये ते एंट्री करतं. आणि मग त्याच्या बस्टिंग सिस्ट म्हणजे मुलांना त्या कायनाइटचा एगचाच काय होतो, आकार वाढलेला असतो, त्याला सिस्ट म्हणायचं, गाठीसारखा भाग दिसतो. ह्या सगळ्यात तो पॅथोजन आहे मुलांना. आता तो त्या मॉस्किटोच्या मिडगटमध्ये गेलाय. मिडगटमध्ये गेल्यानंतर तो सिस्ट जे तिथे तयार होतं, सिस्ट म्हणजे त्या कायनाइटमध्ये तो पॅथोजन जातो, तिथून तो बस्ट होतो. बस्ट म्हणजे फुटतो. फुटल्यानंतर त्याच्यातनं स्पोरोझॉइट्स हे त्या मॉस्किटोच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये जातात, म्हणजे त्याच्या लाळेमध्ये जाऊन मिक्स होतात ते स्पोरोझॉइट्स. आणि मग पुन्हा तो मॉस्किटो ज्याला जाऊन बाईट करेल त्याला हा काय होणार आहे, डिसीज ट्रान्समिट होणार आहे. कळालं तुम्हाला?
The cells formed within erythrocytes function as a gametocyte, gamogony. Besides, it forms gamocytes within erythrocytes. Gamocytes, if taken up by female anopheles, fertilization after its in its gut, fertilization होतं त्याच्या गटमध्ये. गट म्हणजे लक्षात ठेवायचं त्याची इंटेस्टाइन. Then diploid zygote is formed. Diploid म्हणजे 2n कंडिशनची is formed which transforms into oocyst. त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? oocyst मध्ये. cyst म्हणजे गाठच लक्षात ठेवा. oocyst. oocyst forms large number of haploid sporozoites through meiosis. तिथं पुन्हा haploid म्हणजे तिथं मिओसिसची प्रोसेस होते. मिओसिस म्हणजे माहिती आहे ना, रिडक्शन सेल डिव्हिजन. आणि तिथं पुन्हा काय होतं त्याचं रूपांतर स्पोरोगॉनी. Meiosis, that is a sporogony. Sporozoites migrate to salivary glands and are ready to infect new human host. आता ते रेडी झाले मुलांनो परत नवीन नवीन होस्टला इन्फेक्ट करायला. ओके. देन लास्ट वन इज अ डायग्नोसिस अँड